हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला मी बनवणार आहे आज नवीन काहीतरी पदार्थ. तर चला, छोट्या मुलं आणि मोठेही खाऊ शकतील असा पदार्थ आहे हा. कारण ना, कारलं खायलाच पाहिजे. तर कारलं खूप पौष्टिक असतं आणि मुलांना, छोट्यांना, डोळ्यासाठी, शरीरासाठी खूप खूप म्हणजे खूप पौष्टिक असतं. तर चला, मी तुम्हाला कारल्याचे भजे बनवून दाखवणार आहे आज. तर मी कारले इथं स्वच्छ धुवून घेतले होते. धुवून घेऊन मी पाठीमागच्या समोरचं टोक काढून टाकलेलं आहे. आणि बघा, याच्या गोल 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 मी चकल्या करत आहे. अशा बघू शकता तुम्ही, मस्तपैकी अशा चकल्या करत आहे. तर बघा तुम्ही, एवढ्या छान मस्त चकल्या होत आहेत. आणि मस्तपैकी ह्या चकल्या झाल्या ना, आणि हे कवळे होते म्हणून त्यामध्ये बी नव्हती, म्हणून मी सणासण कापत होते. कारण तुम्ही बघू शकतात मी किती छान चकली बनवत आहे. आणि जर यामध्ये बी असती ना, तर मग एवढी फास्ट चकली नसती बनवता आली मला. तर बघा तुम्ही, मस्तपैकी अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत मी. आणि ह्या दुसऱ्याही आपल्याला कारल्याच्या बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही जाड पतल्या तुम्हाला जशा आवडतील तसे तुम्ही करू शकतात. पण जेवढी पतली बनवताना तेवढी खूप छान लागते. तर चला, मी असे बनवून घेतलेले आहे. आणि जर निब्बर असेल कारलं, तर त्यामधली बी तुम्ही अशी टाकून देऊ शकता तर काढून. तर बघा तुम्ही, मस्तपैकी मी हे कारलं आता कट करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल हातावर नाही जमत, तर तुम्ही स्वच्छ करून किचन वाटा किंवा कोळपाट किंवा तुमच्याकडे असेल कट करायचं, तर त्यानेही तुम्ही व्यवस्थित अशी कट करून घेऊ शकतात. तर तुम्हाला जसे जमेल त्या हिशोबानं तुम्ही कट करून घेऊ शकतात. तर चला, आता ना मी पूर्णपैकी कट करून, तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी मी अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि हे कवळे कारले होते म्हणून याच्या चकल्या छान बनवता आल्या पटापट. नाहीतर मग ना, निब्बर बी असतं तर आपल्याला थोडा प्रॉब्लेम आला असता. तर चला, मी असे छानपैकी कट करून घेतलेले आहे. तर माझ्याकडूनही छोटे मोठे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता, तर थोडे तुरळीत छोटे मोठे. आणि हे बाऊन आहे, ह्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया. तर चला, ह्यामध्ये मी पहिले मीठ टाकून घेणार आहे. आणि हे बघा, इतकं छान आहे ना, खूप मस्त पीठ आहे हे. आणि हरभऱ्याच्या डाळीचं आहे. तर चला, कोणी चणा डाळ, कोणी हरभऱ्याची डाळ बोलू शकतात. तर चला, मिरची पावडर टाकून घेतलेली आहे मी. आणि मीठ टाकलेलं आहे. आणि बघा, हे परत थोडंसं ना तरी मसाल्याचं पावडर होतं, तेही टाकून घेतलेलं आहे मिरची पावडरसारखं. आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर जाड जाडच ठेवलेली होती, बारीक नव्हती कट केलेली. आणि हा आहे खायचा सोडा. तर बघा तुम्ही, खायचा सोडा थोडासा टाकायचा आहे. आणि हा आहे ओवा. तर ओवा हातावर कर्श करून टाकायचा, म्हणजे खूप छान होतं आणि टेस्टही खूप छान लागते. आणि पोट वगैरेही दुखत नाही आणि टेस्टीला पण खूप छान उतरतं, सगळं याच्यामध्ये टेस्ट उतरून जाते. तर चला, याला मी मिक्स करून घेते एक वेळेस. म्हणजे आपण जे आता मिक्स करणार आहोत ना, तर त्याला गाठी वगैरे किंवा सर्व याच्यात मिक्स झालं पाहिजेत ह्या हिशोबामध्ये. तर चला, मी एका छोट्या ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, छोटासा ग्लास आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला. याला थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे मी थोडंसं हे करून घेतलेलं आहे. आता आपण याला ना मिश्रण छानपैकी फेटून घेणार आहे. तर बघा तुम्ही, मस्तपैकी आता मी ह्यानं चम्मचनं खूप लागू लागलं म्हणून मी ना आता छानपैकी यानं फेटून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा, मी आता हे फेटायला घेतलेलं आहे. आणि फेटून घेतल्याच्या नंतर मी मस्तपैकी आता फेटत आहे. तर बघा, याला बलन्स येत आहे छान. आणि असं वाटू लागलं मला की खूप घट्ट झालेलं आहे. तर मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी उगं थोडं थोडं टाकायचं, म्हणजे पतलं होत नाही. आपण कसं गपकन पाणी जर टाकलं जास्त कमी, तर आपण कसं पतलं होऊ शकतं ते. तर बघा तुम्ही, हे मस्तपैकी बॅटर तयार झालेलं आहे आपलं. तर बघा, ही कोथिंबीर अशी अडकत होती म्हणून मी कोथिंबीर ही पूर्णपैकी काढून घेतलेली आहे. आणि इतकं छान लागतं ना हा. तर बघा तुम्ही, कारण कारलं कसं आहे माहिती का, छोट्या मोठ्यांना कारलं खाणं खूप गरजेचं असतं. आणि हे व्हाईट कारलं आहे. आणि आपल्या शेतात खूप जणांच्या शेतात व्हाईट कारले असतात. आणि आता कसं जास्त हे कारले दिसत नाही. तर बघा तुम्ही, मस्तपैकी मी इकडे कढई ठेवून घेतलेली आहे. कढईतलं तेल तापत आहे. जास्त तेल नव्हतं तापू दिलेलं मी, कमी तेल तापलेलं होतं. थंडीचे दिवस आहे आणि काहीतरी चटपटीत खावाशी असं वाटत आहे. तर चला, कारल्याचे पौष्टिक असे भजे करून खा तुम्ही. तर बघा, कारलं, खूप जणांना कारल्याची भाजी आवडत नाही. तर तुम्ही हे ना पोळीसोबत किंवा सॉससोबत किंवा मग असं ज्वारीची भाकरी वगैरे, कोणाला बाजऱ्याची भाकरी खूप आवडती, तर बाजऱ्याच्या भाकरीसोबत तुम्ही थोडंसं तिखट वाढवून टाका याच्यासोबत. आणि मिरची वगैरे तळून खूप छान लागतं. हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि पौष्टिक खा. आणि मस्त पौष्टिक असं काही बनवून खात जा कारल्याचं. जे तुम्हाला पदार्थ आवडतो कारल्यांचा, तो पदार्थ तुम्ही नक्की बनवून खा. तर चला, अशा मस्तपैकी मी टाकून घेत आहे चकल्या ह्यामध्ये. आणि कमी प्रमाणामध्ये तेल ठेवलं होतं मी, जास्त तेल तापलेलं नव्हतं. कारण ते करपतात, वरून करपतात, आतून कच्चे राहतात. म्हणून आपल्याला याला कमी प्रमाणामध्ये ठेवायचं आहे. तर चला, मस्तपैकी पूर्णपैकी आपण टाकून घ्यायचे हे. तर आता
टाकून झालेले आहेत आणि मस्त हे तळत आहेत. तर आता याला ना आपण पलटी करून घेऊया. तर बघा असे छानपैकी पलटीही होत आहेत आणि चिटकत नाही, काहीच नाही आहे आणि असं फुटतही नाही आहे. खूप छान झालेले आहेत. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर बघा मस्तपैकी तळत आहेत ते. तोपर्यंत त्याला पाठीमागच्या साईडला मी करून दिलेलं आहे. तोपर्यंत चला तर मग कसं वाटले आमचे भजे नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला तोपर्यंत आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील. तर चला असं पौष्टिक नक्की तुम्हीही खा, मुलांनाही द्या, कारण की पूर्ण पालेभाज्या खाणं हे खूप गरजेचे असतात. तर डोळ्यांना, शरीराला, गुडघ्यांना आणि आपल्या शरीरात जे प्रॉब्लेम असतात, आजार असतात ते खूप सारे दूर होतात. तर चला फुलकेदार असे छानसे फुललेले पण आहेत आपले भजे. आपण खायचा सोडा थोडाच टाकलेला आहे, जास्त खायचा सोडा टाकला ना तर तेल धरतात ते. तर चला असं मला वाटत होतं की हे खूपच जाड आलेले आहे. तुम्हाला जर असं वाटायलं तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत पण त्याला फेटून घेऊ शकतात. तर चला मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि हे कसे, हे तुम्हाला जर असं जास्त असे पतले करायचे असेल तर कुरकुरीतही तुम्ही करू शकता. तर बघा तुम्ही आता ह्याला ना थोडा वेळ होऊ द्यायचा आणि पतले झालेले आहे हे पाण्यासारखं. थोडंसं जास्त पाणी, म्हणजे जास्त पाणी नव्हतं टाकलं मी, थोडंसंच पाणी टाकलेलं होतं. तर हे कसं तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पतलं पीठ लागल्यामुळे याला तुम्ही कुरकुरीतही होऊ देतात. आणि माहिती आहे का तुम्हाला, हे कुरकुरीत ना होण्यासाठी तुम्हाला ना बारीक गॅसवरती खूप वेळ ठेवावा लागणार आहे. तर बघा हे कुरकुरीत होत आहेत आणि तुम्ही याला म्हणजे पीठ आपण लावल्यामुळं हे कुरकुरीत होतात आणि ते नरम होतात. तर तुम्ही दोन्हीही साईज तुम्ही करून बघू शकतात. तर बघा मी ते एक घाणा काढून घेतलेला होता आणि हा दुसरा घाणा टाकलेला आहे कुरकुरीत. तर तुम्ही बघू शकतात असं छानपैकी हेही घाणा छानपैकी होत आहे. आणि मी सुरुवातीला 2 टाकलेले होते ना, ते तयार झालेले होते, मी काढून घेतलेले आहेत ते. आणि चला तर मस्तपैकी हेही तयार होत आहेत आणि जास्त नाही होऊ द्यायचं आपल्याला याला. तर बघा हे पतले आहेत आणि हे इकडं आहेत जाड पिठाचे, म्हणजे आपण थोडं घट्ट पीठ केलेलं होतं त्याचे. तर चला कसे वाटते ते तर आमचे कारले भजे नक्की तुम्ही करून बघा, कारण मी करत असते, आमच्या घरी आवडतात. आम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खूप आवडीनं खात होतं. किंवा ना तुम्ही असं वरण भात आता खायला घेतलेला आहे, वरण भात किंवा वरण म्हणजे आता आपण जे वरणच बनवतो सांबर टाईपनं, तर तशाही टाईपमध्ये तुम्ही तोंडी लावायला हे भजे बनवू शकतात. चला तोपर्यंत बाय बाय.